नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन.एस. मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे. कनिष्ठ लेखापाल हे गट क चे पद या ठिकाणी भरल्या जात असून वेतन तुम्हाला या ठिकाणी 29,200 ते 92,300 चा पे स्केल असणार आहे. एक कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे, तेव्हा नक्की तुम्ही या पदासाठी प्रयत्न करू शकता. संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन भरती अपडेट घेण्यासाठी. तर या ठिकाणी भरतीबाबत काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत, ज्यामध्ये एकूण जागा बघू शकता 75 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. शिक्षण पात्रता कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. परीक्षा व नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी असणार आहे. अर्जदार या ठिकाणी मेल फिमेल असे दोन्हीही उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे. वेतन तुम्हाला या ठिकाणी 29,200 ते 92,300 चा पे स्केल या ठिकाणी असणार आहे. तर एक कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेली असून नक्की तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर कोणत्या विभागामार्फत ही पदभरती होत आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता, सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभागामार्फत ही पदभरती गट क च्या कनिष्ठ लेखापाल या पदासाठी सरळ सेवा पद्धतीने होत असून त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, सरळ सेवा पद्धतीने ही पदभरती गट क संवर्गातील पदासाठी या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये कनिष्ठ लेखापाल हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे. तर या पदासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता या विभागाची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला सविस्तर जाहिरात वाचूनच या पदासाठी या ठिकाणी अर्ज इथे सादर करायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, कनिष्ठ लेखापाल या पदासाठी ही पदभरती होत आहे. त्याकरिता मित्रांनो या ठिकाणी पदसंख्या बघू शकता 75 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर या पदासाठी वेतन मित्रांनो 7व्या वेतन आयोगानुसार 29,200 ते 92,300 चा पे स्केल या ठिकाणी असणार आहे. तर या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवला जात आहे. तर या ठिकाणी बघू शकता, या पदासाठी वेळापत्रक सुद्धा ऑनलाईन अर्ज करण्याकरता इथे देण्यात आलेलं आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी 31/12/2024 या तारखेपासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर 30 जानेवारी 2025 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर परीक्षेचा दिनांक व कालावधी या ठिकाणी इथे देण्यात आलेला आहे. तर महाकोश.महाराष्ट्र.gov.in या विभागाच्या संकेतस्थळावर ही सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे ही भरतीचे वेळापत्रक या ठिकाणी इथे देण्यात आलेले आहे. तर या वेळापत्रकानुसार ही भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो या पदासाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता, इथे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर तांत्रिक अर्हतेमध्ये मराठी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो ग्रॅज्युएशन सोबतच तुमच्याकडे या ठिकाणी मराठी टायपिंग 30चे व इंग्रजी टायपिंग 40चे किंवा संगणक टायपिंगचे प्रमाणपत्र या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्याचसोबत संगणक अर्हता म्हणजेच CCC किंवा MSITचा डिप्लोमा तुमच्याकडे या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे शिक्षण पात्रता या पदासाठी इथे देण्यात आलेली आहे. तर या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या ठिकाणी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो शिक्षण पात्रतेसोबतच वयाची अट सुद्धा इथे आवश्यक असणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता, ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी वयाची अट इथे देण्यात आलेली आहे. तर या पदासाठी किमान वयाची अट मित्रांनो 19 वर्ष या ठिकाणी असणार आहे. तर कमाल वयाची अट या ठिकाणी बघू शकता, या बॉक्समध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे. संपूर्ण तपशील कमाल वयोमर्यादेबाबतचा इथे देण्यात आलेला आहे. तर यामध्ये बघू शकता, अमागास प्रवर्गासाठी या ठिकाणी कमाल वयाची अट 38 वर्ष, मागास वर्गीय प्रवर्गासाठी, आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी किंवा अनाथांसाठी 43 वर्ष, त्यानंतर दिव्यांगांसाठी 45 वर्ष, माजी सैनिक दिव्यांगांकरता 45 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 43 वर्ष, प्रकल्पग्रस्तांसाठी 45 वर्ष, भूकंपग्रस्तांसाठी 45 वर्ष, अंशकालीन कर्मचारींसाठी
55 वर्ष अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता कमाल वयोमर्यादेबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या वयोमर्यादेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल ठरत असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. तर अर्ज सादर करण्याबाबत सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज या ठिकाणी तुम्हाला सादर करायचा या पदासाठी. त्यासाठी या विभागाची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी संपूर्ण माहिती या पदभरतीची या ठिकाणी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही सविस्तर जाहिरात या ठिकाणी वाचूनच या पदासाठी ऑनलाईन अर्ज इथे सादर करायचा आहे. उमेदवाराने वरील प्रमाणे त्यांना लागू असणारी या ठिकाणी कागदपत्रे इथे अपलोड करायची आहेत. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ज्या उमेदवाराला जी कागदपत्रे या ठिकाणी आवश्यक असणार आहे तीच कागदपत्रे ऑनलाईन अर्ज सादर करताना या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करताना परीक्षा शुल्क या ठिकाणी भरावी लागणार आहे. तर ती परीक्षा शुल्क या ठिकाणी किती असणार आहे याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. कनिष्ठ लेखापाल या पदासाठी ही पदभरती होत आहे. तर याकरिता मित्रांनो, कनिष्ठ लेखापाल या पदासाठी जी काही परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे तर या ठिकाणी बघा, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी इथे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फी असणार आहे. नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे. माजी सैनिकांकरता परीक्षा शुल्क या ठिकाणी माफ असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना ही फी या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये इथे दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप व दर्जा कशा प्रकारे असणार आहे त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी बघू शकता. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असे विषय या ठिकाणी असणार आहे. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा व पदवीच्या बेसिसवर तुमची या ठिकाणी परीक्षा इथे होणार आहे. प्रश्नांची संख्या या ठिकाणी बघू शकता. प्रति प्रश्नासाठी गुण किती असणार आहे, एकूण गुण किती असणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. परीक्षेचा कालावधी 2 तासाचा या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता 200 गुणांची ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे. मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून, तर इंग्रजी विषयाची परीक्षा ही इंग्रजी भाषेतून या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्यासाठी परीक्षेकरता तुम्हाला या ठिकाणी प्रवेश पत्र या ठिकाणी डाउनलोड करावे लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन परीक्षा होणार आहे, मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार नाही याची सुद्धा माहिती दिलेली आहे. उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे इथे आवश्यक असणार आहे. अशी सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी भरतीचे वेळापत्रक या ठिकाणी दिलेले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक या ठिकाणी बघू शकता 31/12/2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर 30 जानेवारी 2025 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख सुद्धा बघू शकता. परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्हाला या विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. अशी सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तर या जाहिरातीची PDF मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ती सविस्तर जाहिरात डाउनलोड करून त्या पदभरतीबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. तर अशा प्रकारे 75 रिक्त पदसंख्येसाठी गट क चे कनिष्ठ लेखापाल हे पद या ठिकाणी या विभागामार्फत या ठिकाणी भरल्या जात असून त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.